गुड मॉर्निंग सगळ्यांना. भरपूर आधीपासून इच्छा होती की आपल्या दारात, स्वतःच्या घराच्या दारात एक JCB आणि गाडी उभी राहावी आपली. तर ती आज इच्छा शनिदेवाच्या कृपेने पूर्ण झालेली आहे की JCB पण आमच्या दारात उभा आहे, गाडी पण आमची उभी आहे. 2 6 5 आईला 8 5 13 4 नंबरचं JCB आणि 3 नंबरची गाडी आहे. खरं नाही, हेमंत मिराशीचे वर चढायचा प्रयत्न करतात. कामं आता आपली चालू आहेत. संध्याकाळी लेट झाल्यामुळे काम एवढंच झालं. आता पुढे आज इथे काम करून घ्यायचं आहे. असं ते हेमंत मिराशी वर चढत आहेत. आतमध्ये जाऊन बसू नको हेमंत. JCB हेमंत सकाळी सकाळी नुसते उद्योग चालू केला नाही, बसलाय वरती JCBत. मी असे सगळे आता JCB समोर उभे राहून फोटो काढतात फटाफट सकाळी सकाळी. हेमंत मिराशी तर JCB मॅन, JCB मॅन हेमंत मिराशी. लेवलिंगचं काम चालू आहे पूर्ण. तर वाजले सकाळचे 7 वाजता कोवळी उन्हं पडत आहेत सूर्याची. गाडी चमकते आपली. दिवस दुसरा काम चालू झालेलं आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. लेवलिंगचं काम पूर्ण. पूर्ण लेवलिंग. तीन झाडं आहेत. तर वडिलांची आठवण म्हणून होती, त्यांनी लावली होती. आता JCB आज जात नाहीत. आम्ही आता हे बदला झाडं काढणार आम्ही आणि तिकडे लावणार. त्याशिवाय JCB आता आज जात नाही. वडिलांची आठवण म्हणून मला 3 झाडं दिली होती नारळाची. म्हटलं आता एक झाड काढूया, दुसरं जाऊन लावूया. पण झाड जाम चिवट आहे, लगेच निघत नाही आहे. पण निघायला की घेऊन जाऊया आपण चांगल्या ठिकाणी लावायला. जागा झाली मोकळी. केळी काढायची आहेत. अरे गोल्डी बघा, अरे गोल्डी ओळखून बघतोय. बाहेर लॉक केलं सगळं. गोल्डी इथून सुमडीत बघतोय काय चालू आहे, मालिक कुठे आहे. आता बऱ्यापैकी काम होत आलंय आणि ते आता हेमंत मिराशी काहीतरी करतायत. केळी काढतात. केळीचं घड काढतात. काका आला आमचा, चाय पिऊन झालेली. हेमंत मिराशी आमचा बायो पण इला. हा बायो. आणि आमच्या आता प्रेक्षक स्पेशल खुर्चीवर बसून गोल्डी आता बघतोय काम. JCB लोक मुंबईत जमा होतात तसे आता खुर्चीवर बसून JCBची गोल्डी वाट बघतात. हो पक्या का. हा गोल्डी केक कोली. पूर्ण आता माती घसरून एका साईडला करून लेवलिंगचं काम चालू आहे. म्हणजे सगळं आता एक खळं तयार होतं आहे असं करू शकतो. प्लेन जमीन पूर्ण माती भरली गेलेली आहे. आता इथे हे जे पाईप आहेत कालचे, आता हे इथून चर मारून असे इथून तिकडे न्यायचे. काल जे पाईप फुटले होते इथे पाण्याचे, थोडं कनेक्शन करून द्यायचं. त्यानंतर इथे पूर्ण भिंत टाकून घ्यायची, संरक्षण भिंत, म्हणजे माती खाली जाऊ नये म्हणून. ही जशी तुटली तशी. हेमंत मिराशी छत्री घेऊन निघाली आता. JCBने पुन्हा लेवलिंगचं काम चालू झालं. सुंदर लेवलिंग. मस्त लेवलिंग झालं. लेवलिंग सपाट करून दिलं नाही एकदम.
पूर्ण लेवल करून झालेली आहे. मस्त सुंदर. चला 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 चला. फटाफट फटाफट शिरे उचलून डायरेक्ट जेसीबी करून डायरेक्ट बाहेर तिकडे टाकलं कोपऱ्यात. तर लवकर काम होणार आहे. छोटे छोटे तुकडे, मोठे तुकडे. दुपारचे झालेत 12. माती आता आली एवढ्या वरती, जवळजवळ 3 चिरे वर आली. मातीत पोकळ आहे, खाली जाते. हे आपलं नारळाचं झाड, इथे पुढे मम्मी बसायची भांडी घासायला. याच्या पुढे आपलं जमीन होती आणि इथे आपलं चिक्कूचं झाड. पुढे चिक्कू आहे. तर चिक्कू झाडा इथून आपण अशी मस्त प्लेन चौकट मारून घेतली. सध्या आता लेवलिंगचं काम चालू आहे. हेमंत मिराशी फिरतायत, फुल गरम होत आहे. पण एक चांगलं झालं, नारळाची झावळी पुरण बघितलं असेल, त्यात हाताला लागते झावळी, एवढ्यावरती हाईट आली. आणि मस्तपैकी सावलीत बसलेलो आहोत. इच्छा होती दुसरी, पहिली इच्छा काय होती, दारात जेसीबी उभा राहावा. तर जेसीबी दारात रात्रभर उभा होता, आपली इच्छा पूर्ण झाली शनिदेवाच्या कृपेने. दुसरी इच्छा होती की या झाडाच्या मध्ये, 2 नारळाच्या मध्ये आपल्याला झोका बांधत होता. तर ती आता व्यवस्था इथे झालेली आहे. तर हे एक नारळाचं आणि हे नारळाचं, तर दोघांच्या मध्ये छान असा आडवा अलिबाग टाईपला असो झोका, तसा बांधून आराम करू शकतो. आणि सुंदर अशी सावलीसुद्धा आहे इथे. कोपऱ्याला फॅन जरी लावला तरी हवा येईल, नाही लावला तरी हवा येईल. हे आता आतमध्ये काय ते चालू आहे यांचं, त्यामुळे धूर झाला सगळ्या घरात, तो बाहेर येतोय. आंबे इथे आता मस्त की उजाळलेले आहेत. उजाळलेले म्हणजे वरती हलकासा त्याचा रंग चेंज झालेला आहे, दिसत असतील तर. ते काढूया नंतर टाईम असेल तर. आज आपला सुट्टीचा दुसरा दिवस आहे, मे महिन्याच्या ऑफिशियल. आणि कामाला आपली झाली आहे सुरुवात. हेमंत मिराशी सुट्टी घेऊन आलेत, पण उन्हात बसून आम्ही दोघंही काम करतो. साऊथच्या पिक्चरची फिलिंग येते आम्हाला. जेसीबी चालला रे 2 भाई बैठके. तर होऊ दे लेवलिंग. एक पावसाळा गेला ना की सुंदर असं, म्हणजे माती खाली बसली, ही माती अजून खाली जाणार, एक चिरा खाली माती जाणारी बसून. ती बसली मग आपल्याला पाण्याच्या वाईटा पण समजेल की पाणी कसं इथून बाहेर जाईल. आणि त्याच्यानंतरला मग बघूया आपण कसं काय करायचं आहे. लोकांनी तर पार यूट्यूबला घर बांधता चॅनलला मॉनिटाईज करून घेतले. आपला काय तसा उद्योग नाही आहे मॉनिटाईजचा. आता किती सबस्क्रायबर आहेत काय मी पाहिले पण नसतील, पण आपली आता लाईन लावली आहे. आता 30 जूनपर्यंत व्हिडिओ ऑलरेडी लाईनअप आहेत आपले. म्हणजे हा व्हिडिओ येणार आहे जुलैला. आज चालू आहे मे, 1 मे सुट्टी आपली. तर त्याच्या आसपासचे हे दिवस आहेत. काम आता चालू आहे, पण हे पुढे जाणार आहेत ब्लॉगिंग. सगळी कृपा, सगळं सहकार्य आणि मार्गदर्शन किंवा मोटिवेशन जे आपलं बोलता येईल ते प्रथमेश रावराणे यांचं असेल. त्यांच्याच इकडचा गाववाडीतला हा जेसीबीवाला आहे. पण त्यांनी सांगितलं की आहेत व्हिडिओ तर तुम्ही अपलोड तरी करा. मग त्यातून काही नवीन गोष्टी शिकलो. इनशॉट हे सॉफ्टवेअर शिकलो, ज्याने हे एडिट होतात व्हिडिओ. आणि लाईन लावून ठेवले तर बघूया, देवाची कृपा असेल तर होईल पुढे काय, ते नसेल तर काय मजा म्हणून टाकायच्या, आठवणी म्हणून यूट्यूबला टाकून ठेवायच्या, म्हणजे पुढे आपल्याला त्या बघता येतील आयुष्यभर. तर हेमंत मिराशी फुल बसले तिथे. असं हळूहळू आपण आता कव्हरेज. गरम उन्हात छान अशी कैरी, हळद, मीठ, मसाला आणि गूळ टाकून देण्यात आली आहे मला. काम चालू जेसीबीचं आपलं. भर उन्हामध्ये काय नाही म्हणून बायकोने छान असं कैरी, आवडतं माझं खाद्य. काल पण होती रात्री 10:30 वाजता मी खाऊन टाकली जेवण झाल्यावर. तर हे सगळं आता ते मसाल्याचं पाणी आहे, इथं पाणी काढून टाकूया. पण जी गोड असं आहे कैरी बनलेली ती आता आपण खायची. हलकीशी पिकलेली असते कैरी, ही कच्ची नसते एकदम. आणि हे माझ्या मताने कलमाचे आंबे असतात. कलमाचे म्हणजे हापूस आंबे जे तुम्ही खाता 2,500 रुपये, 3,000 रुपये, 3,500 पेटी, ते आमच्या इथे असेच लागलेले असतात झाडाला. ते काढून खातो आम्ही हळद मीठ मसाला लावून. सुंदर असं मस्त, तोंडाला पाणी सुटलेलं आहे, मी खाऊन घेतो. तब तक तुम्ही हालत झाली आपली उन्हात. हे पूर्ण पाय बी आपले गेले सगळे. कैरी खाव्या, कैरी मस्त छान छान कैरी, हळद मीठ मसाला लावून. हलकीशी तिखट आहे, गूळ टाकल्यामुळे एकदम बारीक. नारळ झाडाखाली बसलो मी. नारळ पडणार नाही याची काळजी घेतली, कारण की दुसऱ्या झाडांना काय भारी लागते कैरी. हा हे असं मीठ मसाला लावून हा मिळतो जागा.
कैरी खायचीच आपल्याला. मस्त जमीन झाली आता आपली प्लेन. मी असे खड्डे करून घेतात JCB साने त्या झाडं लावायला कुठली असतील तर. आता कशी आपली इथे झाडं बऱ्यापैकी काढली तर इथे आपण नारळ आणला जो या 2 नारळाच्या मध्ये होता तो इथे आपण लावून घेतला लगेच आणि एक तिथे नारळ लावून टाकला. म्हणजे कसं झाड पण मरणार नाही आणि झाड वाचलंसुद्धा, जागासुद्धा झाली असं. आता फक्त आपल्या तेजपटाचं एक झाड ठेवलं आहे मी, बाकी सगळी झाडं आपली गायब झाली आहेत. बायो बसले तिकडे. आपल्याला विहिरीमधून मोटर पूर्ण खराब आहे, तिथून मोटर खेचायची आता. तर आता आपला आता येतो JCB आतमध्ये. काय रे JCB येतो. JCB येणार, मोटर बांधणार, काढायची वरती खेचून. JCB आलेला आता पूर्ण सेटिंग करून. जाऊ दे JCB घ्यायला ना काय विषय आपल्याला विकत. जाऊ दे वरती. JCBने आता आपल्याला पूर्णच्या पूर्ण मोटर काढायची बाहेर, जे आपल्या त्या वरच्या काजूच्या बागेत जातं पाणी, तिथे थोड्यावरती पाणी जातं इथून. JCB असा घुसलेला खाली डायरेक्ट. JCB जाऊ द्या खाली, डायरेक्ट खाली आहे का. एवढाच? हां एवढाच. ह्याचं संपलं. तिथे बांधायला लागणार आणि मग वर खेचणार ते.